नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना दिलेली उमेदवारी। राजकारणामध्ये घराणेशाहीचा आरोप सातत्यानं होत असतो। घराणेशाहीवरून टीका टिप्पणी होत असते। तसं बघायला गेलं तर सर्वच पक्षामध्ये घराणेशाही असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। प्रत्येक पक्षामध्ये मुलगा आमदार आहे, वडील खासदार आहेत, मंत्री आहेत, पुतण्या मंत्री आहे, आमदार आहे, घरातील 3-3, 4-4 सदस्य बऱ्याच कुटुंबामध्ये सर्वच पक्षामधील त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत। परंतु अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांना दिलेली राज्यसभेची उमेदवारी ही संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झालेली आहे। कारण नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याचा निकाल जनतेच्या न्यायालयामध्ये त्या ठिकाणी लागला। जनतेच्या न्यायालयात पवार साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं। परंतु सुनेत्रा पवार यांना कोणत्याही परिस्थितीत खासदार करायचंच हा हट्ट कदाचित अजितदादांचा असावा आणि त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या जागेवर जी रिक्त जागा प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर जी रिक्त जागा झाली होती त्या जागेवर पोटनिवडणूक लागल्यानंतर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला। आता हा निर्णय घेत असताना त्या राज्यसभेच्या जागेसाठी छगन भुजबळ असतील, नव्यानंच अजित पवार गटात आलेले बाबा सिद्दीकी असतील, त्याचप्रमाणे आनंद परांजपे असतील आणि असंख्य नावं त्या ठिकाणी चर्चेत होती। खरं तर कोणताही पक्ष चालवत असताना पक्षाच्या नेतृत्वानं आपल्याच घरात असंख्य जणांना संधी देण्याऐवजी त्या ठिकाणी कुठेतरी जातीय समतोल, प्रादेशिक समतोल, धार्मिक समतोल, अल्पसंख्याकांना संधी, त्यामध्ये मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, असं कोणाचा तरी विचार करणं अपेक्षित असतं। आणि होऊ घातलेल्या भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं एखाद्या नेत्याला ताकद देऊन त्या भागातील आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी कुठेतरी अशा संधीचा उपयोग करून घेणं आवश्यक असतं। परंतु अजितदादा हे कोणत्या दडपणाखाली आहेत की काय अशी शंका यावी आणि त्यांनी सारासार विचार न करता आपल्याच पत्नीला परत एकदा लोकसभेत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलेला त्या ठिकाणी दिसून येते। खरं तर गेल्या 2019ला मावळमधून पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला होता। त्याही वेळी पवार साहेबांचा पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होता, परंतु अजितदादांच्या हट्टामुळं पार्थ पवारांच्या हट्टामुळं पवार साहेबांनी ती उमेदवारी दिली आणि त्यानंतर काय झालं हे संबंध महाराष्ट्रानं पाहिलेलंच आहे।
आत्तासुद्धा केवळ हट्टापायी सुप्रियाताईंच्या विरोधात अजितदादांनी निवडणूक लढवली आणि परत एकदा त्यांचा पराभव झाला. म्हणजे गेल्या सलग लोकसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये अजितदादांना घरातील उमेदवार साधा निवडून आणता आला नाही. मग त्यांना कोणता अधिकार आहे की शिवतारे बापूंना तो कसा निवडून येतो तेच मी बघतो, तिकडं बजरंग बाप्पा सोनवणेंना तुझं बरं चाललं होतं, तू कशाला ह्या भानगडीत पडला, निलेश लंकेंना तू कसा निवडून येतो तेच बघतो, असं कित्येक जणांना इशारे देण्याची आवश्यकता तरी आहे का? किंबहुना आपण आपल्या घरातील आपल्या मुलाला आपल्या पत्नीला निवडून आणू शकत नाही, हा मेसेज सबंध महाराष्ट्रात गेलेला असताना विनाकारण आपण इतरांना धमकवण्यात तरी काय अर्थ आहे का? म्हणजे आपल्या घरातील उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला अडचण होते, लोक आपला निर्णय स्वीकारत नाहीत. मग त्या ठिकाणी आपण सत्तेचा पैशाचा प्रचंड वापर करून सुद्धा लोक आपल्याला पसंती देत नाहीत, याचा तरी सारासार विचार करून अजितदादांनी आता बदलायला हवं. अगोदरच त्यांनी या वयात पवारसाहेबांना त्रास होईल असा निर्णय घेतला आणि पवारसाहेबांनी सर्व काही दिलेलं असताना सुद्धा केवळ स्वतःची हुकूमत पवारसाहेब चालून देत नाहीत, स्वतःला पाहिजे तसे निर्णय पवारसाहेबांमुळे घेता येत नाहीत, घरातीलच उमेदवार पक्षावर लादता येत नाहीत. म्हणून अजितदादांनी पक्ष फोडला की काय असं म्हणण्याला आता कुठंतरी वाव आहे. कारण जर राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असते तर पवारसाहेबांनी कदापिही सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली नसती. कारण एका घरामध्ये किती जणांनी प्रतिनिधित्व करावं यालाही कुठंतरी काही मर्यादा असल्या पाहिजेत. अर्थात जे जनतेतून सातत्यानं निवडून जातात, ज्यांना जनतेचा पाठिंबा असतो, स्वतः अजितदादा जनतेतून निवडून जातात, त्यावर कोणाचा आक्षेप असायचं कारण नाही. रोहित पवारांनी स्वतंत्र मतदारसंघ निवडला आणि ते काम करून जनतेतून निवडून आले, त्याही ठिकाणी कोणाला आक्षेप घेता येणार नाही, कारण ते जनतेतून निवडून आले. सुप्रिया सुळे ह्या सुद्धा जनतेतून सलग 4 वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत आणि साहेब तर गेली 50-60 वर्ष जनतेतून असंख्य वेळा निवडून गेले आणि त्यांनी 2-3 वेळा राज्यसभा आणि 1-2 वेळा विधान परिषद या ठिकाणी प्रतिनिधित्व केले. परंतु त्या ठिकाणी पार्थ पवारांचा जनतेतून लोकांनी पराभव केला, सुनेत्रा वहिनींचा जनतेतून पराभव केला आणि असं असताना सुद्धा परत जनतेनं नाकारल्यानंतर पाठीमागच्या दारानं त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना संसदेत पाठवण्याचा अजित पवारांचा निर्णय खरं तर त्यांचा पक्ष वाढण्याच्या दृष्टीनं अवसानघातकी असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतंय. कारण राजकारण करत असताना आपल्या सहकाऱ्यांच्या सुद्धा इच्छा आकांक्षा पाहणं तितकंच गरजेचं असतं. केवळ मी म्हणेल तोच निर्णय, मी म्हणेल तसंच झालं पाहिजे या भूमिकेतून जर पक्ष चालवायचा म्हटलं तर पक्षाला फार मर्यादा येतात. आत्ताच पाहिलं ना आपण 4 इनमिन लोकसभेच्या जागा महायुतीमध्ये वाट्याला आल्या आणि 4ही ठिकाणी 4 पैकी 3 ठिकाणी पक्षाचा दारुण पराभव झाला आणि एक जी जागा सुनील तटकरेंची निवडून आली ती सुनील तटकरेंच्या वैयक्तिक ताकदीमुळं आणि सुनील तटकरे यांच्या वैयक्तिक कामाच्या जोरावर ते त्या ठिकाणी विजयी झाले. असं असताना अजितदादांनी कुठंतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली असती आणि त्यातून एक महाराष्ट्रामध्ये मेसेज गेला असता की आम्ही
घरातील उमेदवार बाजूला ठेवून अशा कार्यकर्त्याला संधी दिली. खरं तर अजितदादांना हा मोठा चान्स आलेला होता. त्या ठिकाणी त्यांनी एखादा धनगर समाजाचा उमेदवार असेल, एखादा जैन समाजाचा उमेदवार असेल, मुस्लिम समाजाचा उमेदवार असेल किंवा इतर कोणत्याही ज्या समाजाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा समाजाला जर संधी दिली असते तर कुठंतरी अजितदादांबद्दल जनतेच्या मनामध्ये थोडी तरी सहानुभूती निर्माण झाली असती. परंतु अजितदादांचं गणित हे या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठंतरी कच्चं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. कारण आदरणीय पवारसाहेबांनी राजकारण करत असताना सामाजिक समतेचा विचार जपला, सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेत, सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व देत, 18 पगड जाती 12 बलुतेदार यांना बरोबर घेत राजकारण केलं आणि म्हणून ते इतक्या वर्ष राजकारणामध्ये यशस्वी झाले. जर केवळ आपल्याकडं सत्ता आहे, आपल्याकडं अध्यक्षपद आहे, आपल्या हातात पक्ष आहे म्हणून जर त्यांनी सहकाऱ्यांना डावललं असतं तर पक्ष वाढला नसता. आणि पक्ष वाढवायचा असेल तर सर्वांना संधी द्यावी लागते, सर्व जाती धर्माचा विचार करावा लागतो. विशेषतः ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही त्या ठिकाणी त्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं लागतं. तुम्हाला आठवत असेल सातारचे लक्ष्मण माने यांना सुद्धा पवारसाहेबांनी विधान परिषदेवर घेतलं होतं. का तर एका सर्वसामान्य कायकाडी समाजातील मागासवर्गीय समाजातील व्यक्तीला विधानसभेवर निवडून जाणं शक्य नाही, परंतु विधान परिषदेवर साहेबांनी त्या ठिकाणी घेतलं आणि लक्ष्मण माने यांना आमदार केलं. म्हणजे हा समतेचा विचार. त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य लोकांना, ज्या लोकांना लोकसभेवर किंवा विधानसभेवर निवडून जाणं शक्य नसतं अशा लोकांना त्या ठिकाणी विधान परिषद असेल, राज्यसभा असेल दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून पवारसाहेबांचं राजकारण आजपर्यंत यशस्वी झालेलं आहे. त्यांनी बऱ्याच वेळा राजकीय किंमत चुकवली, परंतु निर्णय घेताना सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना संधी दिली आणि राजकारण केलं. परंतु आज अजितदादांना ते जमत नाही असंच या ठिकाणी दिसून येते. पवारसाहेबांच्या हातातून पक्ष काढून घेतल्यानंतर भविष्यामध्ये सुनेत्रा वहिनींना कुठंतरी संधी देता आली असती, परंतु लगेच घाई गडबडीनं त्या ठिकाणी राज्यसभा देऊन त्यांचं पुनर्वसन केलं. मग असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी लोकसभेला पराभूत झालेले आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना का संधी नाही हाही विचार कुठंतरी करणं आवश्यक होतं. त्यांनी उमेदवारी लोकसभेची उमेदवारी देताना सुद्धा स्वतःच्या घरातच दिली. परत पद्मसिंह पाटील यांच्या घरात वर्षानुवर्ष राजकारण आहे, त्यांच्या घरात परत एकदा संधी दिली. म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना किंवा कुठंतरी पक्षातील इतरांना संधी देण्याच्या ऐवजी निष्क्रिय लोकांना संधी द्यायची आणि ती सीट्स त्या ठिकाणी हे करायची. म्हणजे त्या व्यक्तीला काम करता येत नाही आणि इतरांनी संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत लोकांची कामं होणार कशी, या सगळ्याचा विचार कुठंतरी राजकारणात व्हायला पाहिजे. आणि अजितदादांनी जे हे आजचं धोरण राबवलेलं आहे ते लोकशाहीसाठी अत्यंत चुकीचं आहे. आणि यामुळं सर्वसामान्य लोकांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम का करावं हा प्रश्न निर्माण होतो. कारण सामान्यातील सामान्य युवक असतील, युवती असतील,
या राजकारणात आपल्याला कुठंतरी संधी मिळेल या भावनेतून रात्रंदिवस पक्षासाठी काम करत असतात। आणि जेव्हा एखादं पद, एखादी जबाबदारी मिळण्याची संधी असते त्यावेळेस आपल्याच कुटुंबातील जर व्यक्तीला संधी द्यायची म्हटलं तर त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? अजितदादांसाठी त्या ठिकाणी रुपालीताई चाकणकर सुद्धा खूप काम करत आहेत। त्यांना का वाटत नसेल मला आमदारकी मिळावी, मला खासदारकी मिळावी? त्यांची इच्छा असू शकते ना, परंतु त्यांच्याही नावाचा कुठेही विचार न करता आपल्याच पत्नीचा विचार करून त्या ठिकाणी संधी दिली गेली। आता यानंतर पक्षाचे काही नेते सारवासारव करतील की हा अजितदादांचा निर्णय नव्हता, पक्षाच्या कमिटीनं निर्णय घेतला आणि सुनेत्रा वहिनींना संधी दिली। अर्थात अजितदादांनीच तसं सांगितलेलं असतं, तुम्ही सुनेत्रा वहिनींचं नाव सुचवायचं आणि तुम्ही अनुमोदन द्यायचं आणि अशा पद्धतीनं ती उमेदवारी पुढे रेटली जाते। हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं। आता हे समजणार नाहीत की दूधखोळे लोक राहिलेले नाहीत, त्यामुळे हा निर्णय अजितदादांचाच, फक्त तो दुसऱ्याच्या तोंडून घेतलेला असतो, या पलीकडं काही नाही। तर तुम्हाला काय वाटते की अजित पवारांनी जो सुनेत्रा वहिनींना राज्यसभेत पाठवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का? आणि अशीच जर घराणेशाही चालू राहिली तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, अल्पसंख्याकांना, मग त्यामध्ये जैन असतील, बौद्ध बांधव असतील, मागासवर्गीयांना, मुस्लिमांना, किमान ज्यांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही ज्या समाजाला, त्यांना संधी कशी प्राप्त होणार? तर अशा पद्धतीनं जर संधी घरातच दिली गेली तर सर्वसामान्य लोकांनी कशासाठी काम करायचं? हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमधून कळवा। धन्यवाद।